नमस्कार, मी ॲडव्होकेट सुशील सुगंधा गणपत अवेरे. माझं शिक्षण GDCA, MCOM, LLB आणि LLM झालेलं आहे. मी गेली अनेक वर्ष इन्कम टॅक्स आणि GST ॲज अ टॅक्स लॉयर म्हणून काम करतो आहे. मी ऑथोराइज GST प्रॅक्टिशनर आहे आणि सर्व व्यापाऱ्यांचं आणि कर सल्लागारांचं आवडतं असं जे मराठी भाषेतील अगदी चांगल्या भाषेत समजवणारं करविषयक जे व्यापारी मित्र आहे तसं मी गेले 10 ते 15 वर्ष वाचक आहे. विविध विषयातील तज्ज्ञ अत्यंत सुलभ पद्धतीने व्यापारी मित्रामध्ये मांडणी करतात. तर त्यांचं आणि व्यापारी मित्र ज्यांनी चालू केला त्या सर्व टीमचं, शर्मा साहेबांचं, तसेच आज ह्या ज्ञानसत्रामध्ये ज्या लोकांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्यांचा मी खरंच आभारी आहे. ज्ञानसत्रामध्ये सर येऊन मला असं जाणवलं की हे दरवर्षी आपण रिफ्रेशमेंट म्हणून केलं पाहिजे, कारण बऱ्याचशा वेळा आपण प्रॅक्टिस करत असतो पण त्या विषयांची उजळणी होत नसते आणि काही विषय नवीन वेगवेगळ्या अँगल्सनी समजत असतात. तर मी आपला आभारी आहे आणि माझं असं सगळ्या पक्षकारांना किंवा कर सल्लागार किंवा सगळ्याच मंडळींना विनंती अशी राहील की इन्कम टॅक्स किंवा GSTमध्ये आता ट्रान्सपरन्सी खूप आलेली आहे किंवा ऑनलाईन पद्धतीमध्ये ॲक्युरेसी जी लागत आहे तर त्या ॲक्युरेसीच्या दृष्टिकोनातून आपण तयारी केली पाहिजे आणि त्या अनुषंगाने हे ज्ञानसत्र होतं आहे. तर मी आपल्या सगळ्या टीमचा खूप खूप आभारी आहे सर. तुम्ही कुठून आलेत? मी रत्नागिरी जिल्ह्यातून गुहागर तालुक्यामधून आलेलो आहे आणि स्पेशली मी काल म्हणजे कोकणामध्ये प्रचंड पाऊस असताना सुद्धा हे ज्ञानसत्र अटेंड करण्यासाठी काल प्रवास रात्रभर करून आज आपलं सेशन अटेंड केलंय आणि मला खूप बरं वाटलं की मी हे सेशनला हजेरी लावली. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्यासारखे जे कन्सल्टंट आहे ते आज अटेंड नाही केलेले त्यांनी सर्वात जास्त मिस केलेलं आहे? निश्चित, कारण बऱ्याच वेळा काय होतं, रिफ्रेशमेंट होत नाही आणि वेगवेगळ्या अँगल्सनी वेगवेगळे वक्ते आपल्याला चांगलं मार्गदर्शन सांगतात. तर ही संधी अनेकांनी गमावली आहे असं मला वाटतं. नुकतेच कर सल्लागार नाही तर व्यापाऱ्यांचे काही जे अकाउंट्स डिपार्टमेंटची लोक आहेत आणि ह्या क्षेत्रात जे येणार आहेत ह्या सगळ्यांनी अटेंड केलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा मुलं जी आर्टिकलशिप्स करत असतात तर त्या आर्टिकलशिप्सच्या मुलांनी सुद्धा हे विषय अटेंड केले पाहिजेत किंवा जे भविष्यातले लॉयर्स आहेत की जे टॅक्सेशनची प्रॅक्टिस करणार आहेत, अपीलमध्ये जाणार आहेत, ट्रिब्युनलमध्ये जाणार आहेत, तर अशा ज्ञानसत्रामध्ये निश्चित भाग घेतला पाहिजे. आजच्या ज्ञानसत्रातलं तुम्हाला सर्वात जास्त काय आवडलं? आजच्या ज्ञानसत्रातलं मला CA चंद्रशेखर लुलिया सर, CA पुरुषोत्तम शर्मा सर, चारुचंद्र भिडे सर ह्या तिघांनी अप्रतिम सगळी माहिती दिली. पण जे राजेंद्र आगिवाल सर आहेत तर त्यांनी अपील, ट्रिब्युनल्स ह्याचे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी एक्सप्लेन्स केल्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत. बऱ्याच वेळा आपण त्या करत असतो पण त्याची एक वेगळ्या अँगलनी उजळणी झाली, त्यामुळे खूप बरं वाटलं. आणि ह्यामध्ये सगळे महाराष्ट्रातून आज विविध पार्टिसिपेंट्स आलेत तर त्यानिमित्ताने त्यांची ओळख झाली. आज माननीय जे पुरुषोत्तम शर्मा साहेब आहेत त्यांची ओळख झाली. तर त्यांनी मला आवर्जूने आणि हक्काने सांगितलं की आपणही व्यापारी मित्रासाठी थोडंसं लिहित जा. तर मलाही आवडेल की मला जी माहिती आहे किंवा वाचनातून जी माहिती येते तर ते म्हणाले की आपण LLM आहात तर तुम्ही थोडंसं लेखन देत चला. तर माझी नक्कीच प्रयत्न राहील की चांगलं एक काहीतरी आर्टिकल्स व्यापारी मित्रामध्ये येतील यापुढे. पुढच्या ज्ञानसत्र जे होणार आहे पुढच्या वर्षी त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट नक्की करणार? नक्की. आणि मला अजूनही एक गोष्ट आवडेल की मी बऱ्याच ठिकाणी GSTवरती लेक्चर्स देण्यासाठी जातो. तर कधीही मला अशी संधी जरी मिळाली की GSTवरती प्राथमिक जी काही माहिती किंवा लेक्चर्स देण्याची तर तरीही मला आवडेल. म्हणजे जर आपण कुठे वेगवेगळ्या शहरांमध्ये खरं तर ही लेक्चर्स घेत असता, पुण्यामध्ये फार मोठी तज्ज्ञ व्यक्ती ह्यामध्ये आहेत पण कोकणामध्ये कधी असं ज्ञानसत्र घेण्यात आलं तर तिथे मला ही संधी मिळाली तरी मी ती निभावू शकेन असं मला वाटतं. जे आजचं झालेलं आहे त्यामध्ये भरपूर जणांनी खूप गोष्टी मिस केलेल्या आहे हे तुम्हाला वाटतंय? निश्चित. त्यामध्ये जी गोष्ट आहे की जे बाकीचे सेमिनार्स आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अटेंड केलेले आहेत आणि या सेमिनारमध्ये फरक आहे असं कुठली गोष्ट तुम्हाला जाणवली? अशी गोष्ट म्हणजे इथे जे सगळे मार्गदर्शन वक्ते होते हे त्या क्षेत्रातले मान्यवर दिग्गज आहेत की ज्यांची 20 वर्ष प्रॅक्टिस आहे, 25 वर्ष प्रॅक्टिस आहे आणि व्यापारी मित्राशी कनेक्टेड आहे. व्यापारी मित्र हा महाराष्ट्रातील नुसतं कर सल्लागारांचा नव्हे तर व्यापाऱ्यांचा हा
कर विषयक आणि अकाउंट्समधला एक खूप विश्वसनीय असं मार्गदर्शक मॅगझिन्स आहे. तर त्यामुळे आजच्या जी ज्ञानसत्रातली जी महत्त्वाची गोष्ट आहे की वेगवेगळ्या अँगल्सने इथे प्रश्न विचारले गेले आणि ते खूप चांगल्या पद्धतीने त्याचा अर्थ समजून घेता आला. म्हणजे बऱ्याच वेळा आपण कायदा वाचतो पण तो कायदा ह्या अँगलने आपण विचार करत नाही. तर ते आज अँगल्स आम्हाला बऱ्याच वेळा समजले की कुठल्या अँगलने तो विचार केला पाहिजे किंवा मग तो वेगवेगळ्या पद्धतीने कसा बदलला जातो किंवा नवीन येणाऱ्या अमेंडमेंट आणि जुना कायदा ह्याची सांगड कशी घालावी ह्या संदर्भात आज खूप चांगली माहिती मिळाली. व्यापारी मित्राने तुमची इथं पुण्यात राहण्याची सोय केलेली आहे? हो, व्यापारी मित्राने पुण्यात राहण्याची सोय केली. किंबहुना मी पहिला प्रश्न तोच विचारला होता आमचे जे तिथले कोकणचे प्रतिनिधी आहेत गोळे साहेब, की म्हटलं मला एक दिवस रात्री आधी यावं लागणार आहे. तर ते म्हणाले नाही आम्ही तुमची सोय करतो आणि अगदीच हे जे ज्ञानसत्राचं ठिकाण आहे त्याच्या अगदीच लागून चांगल्या ठिकाणी त्यांनी सोय केली. सकाळी फोन केला की आपण पोचलात का, तुमची सोय व्यवस्थित झाली ना. नुसतीच राहण्याची नाही तर इथे संपूर्ण कार्यक्रम हा तुमच्या सर्व टीमने म्हणण्यापेक्षा व्यापारी मित्राचा मी एक सभासद असल्यामुळे आपल्या सगळ्या टीमने खूप चांगली ही व्यवस्था केलेली आहे. थँक्यू सर, तुम्ही आल्याबद्दल आम्हाला खूप धन्यवाद, आभार होतोय. आम्ही खूप आनंदित झालोय आणि आपण पुन्हा भेटूयाच. नक्की. थँक्यू सर. धन्यवाद.